माजी शिक्षण मंत्री आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहे। वर्षाताई, अतिशय गंभीर घटना म्हणावी लागणार आहे। पहिलाच दिवस परीक्षेचा 20 रुपयांमध्ये या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळते। करिअर सोबतचा खेळ, आपली पहिली प्रतिक्रिया काय? तर ही महत्वाचा टप्पा आहे जीवनामधला विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी आणि पालक पूर्ण वर्षभर त्यासाठी परिश्रम करत असतात। त्यामुळे या परिश्रमामध्ये प्रत्येक वेळेला आपण नियोजनबद्ध त्या ठिकाणी प्लॅनिंग करत असतो। मला माहित नाही की एक्झॅक्टली जालनाच्या घटनेमध्ये काय झालेलं आहे आणि अशा तऱ्हेचं पेपरचं डिस्ट्रीब्युशन होत असेल 20-25 रुपयाला, तर ते फार चुकीचं आहे। मला असं वाटतं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर ते मोठ्या त्यांच्याबद्दल जे बोलायचं झालं त्याच्यावरती हा मोठा आघात आहे आणि म्हणून SSC बोर्डाने याच्या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करावी आणि नियोजन पद्धतीने चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने या परीक्षा घ्याव्यात हीच मी अपेक्षा व्यक्त करते। कारण शेवटी मुलांच्या भवितव्याशी खेळणारी घटना आहे आणि त्यामुळे शिक्षणाचा सत्र खेळखंड होऊ नये हीच अपेक्षा। वर्षाताई, आपण पाहतो विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाते, कॉफी मुक्त अभियान राबवलं जातंय आणि दुसरीकडे जर अशा प्रकारे पेपर फुटी होत असेल तर याला नेमकं जबाबदार कुणाला धरायचं? कारण ही पहिली घटना नाहीये। बिलकुल, या संदर्भामध्ये माझं तेच सांगणं आहे की पूर्ण वर्षभर जे आहे ते मुलं यासाठी तयारी करत असतात। घरामध्ये पूर्ण या संदर्भामध्ये पालकांपासून सगळ्यांचं वातावरण जे असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चिंतेचं वातावरण असतं। त्यामुळे अशा परीक्षेच्या बाबतीमध्ये पूर्ण 3 महिन्याआधी नियोजनबद्धता असते। अशा तऱ्हेने होऊ नये। खरं कॉपीमुक्त अभियान असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सातत्याने आपण बोलत असतो आणि अशा तऱ्हेने या परीक्षामध्ये जर घोटाळे होतात तर त्याचा दूरगामी परिणाम मुलाच्या जीवनावर होत असतो। त्यामुळे मला असं वाटतं की आज मला या घटनेबद्दल माहिती नाहीये, माहिती देते तर SSC बोर्डाने याची कॉग्निझन्स घ्यावा, याची पूर्णपणे शहानिशा करावी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या भविष्याचे जे पेपर आहेत त्यामध्ये अशी घटना घडणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा हीच अपेक्षा करते मी। निश्चितच। धन्यवाद वर्षाताई, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली।